वाशिम शहरात मागील 2 दिवसांपासून व्यापाऱ्यांची झोप उडवणाऱ्या सलग 7 दुकानफोडी आणि चोरीच्या प्रयत्नांचा मालिकेचा अखेर वाशिम पोलिसांनी यशस्वी उलगडा केला आहे। विशेष म्हणजे आरोपीला इंडियन ओव्हरसीज बँकचे एटीएम मशीन फोडण्याच्या तयारीत असतानाच डीबी पथकाचे को अंजित खंडाळकर, विशाल इंगळे, अष्टसिद्ध नप्ते, राजेश राठोड, किशोर खंडारे, नंदकिशोर कुराडे यांनी रंगेहात पकडल्याने मोठी चोरी टळली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संजय बबन खाडे, राहणार करंजी, तालुका मालेगाव असे आहे। प्राथमिक तपासात या आरोपीने मागील 2 दिवसात वाशिम शहरातील तब्बल 60 ठिकाणी दुकानफोडी आणि चोरीचे प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे। या दुकानफोडीमध्ये अकोला नाका परिसरातील सहारा ऑप्टिक्स, पाटणी कमर्शियल मधील गणराज कृषी केंद्र यासह शहरातील आणखी काही दुकाने आरोपींच्या निशाण्यावर होती। या सलग घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान रात्री नियमित गती दरम्यान सुमारे 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास इंडियन ओव्हरसीज बँकच्या एटीएम जवळ संशयास्पद हालचाल सुरू असल्याची माहिती डीबी पथकाच्या पोलिसांच्या निदर्शनास आली। डीबी पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल अंजित खंडाळकर आणि विशाल इंगळे यांनी कोणतीही भीती न बाळगता आरोपीला एटीएम मशीन फोडण्याच्या तयारीत असतानाच रंगेहात पकडले। त्यांच्या धाडसी कारवाईमुळे मोठा आर्थिक गुन्हा होण्यापासून वाचला। आरोपीकडून लोखंड कापण्यासाठी वापरले जाणारे इलेक्ट्रिक कटर, लोखंडी पाना आणि एक मोबाईल फोन असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। त्यानंतर आरोपीला विविध घटनास्थळी नेऊन तपास आणि पंचनामा करण्यात आला। या आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणानंतर डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र आडोळे यांनी व्यापारी आणि नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे। त्यांनी सांगितले की रात्रीच्या वेळी दुकानात रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू ठेवू नयेत। प्रत्येक दुकानाच्या आत आणि बाहेर दर्जेदार सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार आणि वाशिम शहर पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र आडोळे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। या धाडसी कारवाईमुळे शहरातील सलग घडणाऱ्या दुकानफोडीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे।